काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे आता मतदान करायला निघालेले आहे आणि त्यांनी पूजा अर्चा घरची आटपलेली आहे। सहपरिवार ते मतदान करायला निघत आहे। भाऊ काय सांगाल, मतदान करायला निघालेले आहे, प्रचाराचा सगळं संपलेलं आहे आता? मला वाटतं प्रचार संपलेला आहे, आता मतदान सुरू झालेलं आहे आणि सर्व मतदार 12 वाजेच्या आत मतदान करण्याच्या मानसिक स्थितीत मला दिसत आहे। ऊन वाढत आहे आणि मी सुद्धा मतदान करायला जाणार आहे। मोठ्या उमेदवारासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसोबत तुमची लढत आहे। आज एकदम चेहऱ्यावर तुमच्या रौनक दिसते आहे, काय सांगाल, कशी राहणार एकंदर मत? या लोकतंत्रात मोठा उमेदवार नाही राहत, मतदाता हा मोठा होतो। मतदाता उमेदवाराला मोठा करतो। आता पाहू कोणत्या उमेदवाराला मतदाता मोठा करतो। मग उमेदवार आयुष्यात कधीच मोठा होऊ शकणार, मतदाता 5 वर्षात त्याला काम पटलं सरकारचं तर त्याला पुन्हा निवडून देतो, नाही पडलं तर खाली बसवतो। तर या लोकतंत्रामध्ये मतदार राजा आहे। कम 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 माय लव, प्लीज डोंट से नो बेबी, कम 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 माय लव। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। तुम्ही मतदान करायला निघालेले आहे, जनतेकडून काय अपेक्षा आहे आणि काय तुम्हाला? जनतेचं माइंडसेट आहे आणि मला वाटते ज्या पहिल्या दिवसाच्या प्रचारापासून मला जे वाटत होतं ते 6ही विधानसभा मतदारसंघामध्ये दिसलं की यावेळेस या सरकारला बदलायचं आहे आणि जे लोकशाहीचं सरकार आणायचं आहे, लोकतंत्र जिवंत राहू द्यायचं आहे, हाच निर्धार नागपूरकरांच्या मनात दिसत होता। नागपूरकरांच्या मनात हाच निर्धार आहे आणि त्यासाठी विकास ठाकरे जे आहेत ते आता मतदान करायला निघतात आहे। मॅडमसुद्धा या ठिकाणी पूजा करतात आहे। मॅडम, काय सांगाल, आज विकास भाऊ लोकसभेच्या रिंगणात पहिल्यांदा आहेत आणि ते मतदान करायला निघतात, तुम्ही पण मतदान करायला चाललेले आहे, काय अपेक्षा? खूप छान वाटतंय, वातावरण अगदी चांगलं आहे आणि जनमानसं आपल्या सोबत आहेत आणि आनंदाची गोष्ट आहे आणि मी खूप आनंदात आम्ही मतदान करायला जातो आहे, कारण जनसागरातला जो आमचा रिस्पॉन्स आम्हाला मिळतो आहे त्यानुसार आम्हाला हे आनंदाचं वातावरण छान वाटतं। मतदान करायला निघतो आहे आम्ही। नक्कीच विकास ठाकरे हे मतदान करायला निघालेले आहे आणि त्यांना अपेक्षा आहे की मोठ्या मताधिक्याने आपला विजय होणार आहे। कॅमेरामन साईसह सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर।